नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा विनायक दादा बानोसे या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज एक आपण नवीन मुद्द्याविषयी बोलणार आहे. नवीन मुद्दा म्हणजे काय नवीन नाहीच मित्रांनो, सगळं जुनच आहे. तर जे आपल्यासोबत घडलंय तुम्हाला तर माहित आहे की कोणी काय केलंय काय नाही ते मला काय माहित नाही. पण आता मी स्वतःला म्हणजे इतकं स्ट्रॉंग बनवणार की काय व्हायचं ते उद्या. पूजानं मला सांगितलंय आई साहेब आपल्या सोबत आहे त्या. तर मित्रांनो इकडे महालक्ष्मी आहे, बघितलं बघता तुम्ही. आज आम्ही त्यांच्या समोर बसून व्हिडिओ काढायला लागलोय. त्यांच्या आशीर्वादानं पुढल्या वर्षीपर्यंत सगळं नीटनीटकं होईल. एका घरामध्येच आम्ही काय केलंय, महालक्ष्मी बी एकाच घरात आहे ना, आम्ही राहतोय पण एकच रूम आहे आम्हाला. किचन बी इथंच, महालक्ष्मी पण इथंच. तर बघू पुढल्या वर्षीपर्यंत जी माझ्या मागं काही म्हणजे भोग लागलाय, जे काही आमच्यासोबत कोणी काही निगेटिव्ह गोष्ट केली त्या ती क्लिअर व्हायला पाहिजे. आई साहेबांपाशी मी हात जोडून म्हणजे मी विनंती केलेली आहे की माझं सगळं काय म्हणते त्याला मला जास्त बोलता येत नाही मित्रांनो. जास्त शिक्षण बी नाही माझं, काय झालं 3री-4थी झालं त्यातनंच आपला विषय टॉपचा करून टाकलेला. आणि मित्रांनो तुमच्या सेवेसाठी मी आपलं रेस्टॉरंट हॉटेल उघडलं होतं म्हणजे असं मनातून मला बंद करायची इच्छा नव्हती मित्रांनो. आणि काय झाले काय मला माहितच नाही, बंद केलं मी हॉटेल फायनली. पूजा मला विचारत होती तुम्ही कारण काय बंद करायचं हॉटेल, मला ती विचारत होती. आता तुम्ही तिला विचारा काय कसं होतंय पूजा माझ्यासोबत, मला तू सांग. मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ह्यांना नेमण्याचा त्रास होतो, घाबरल्यासारखं होतं, नादून उठून रडतात, हे करतात. त्यामुळं मी पण त्यांना जास्त प्रेस केलं नाही की सांगाच म्हणून. पण आता आम्ही एक नवीन निर्णय घेतलाय, ती निर्णय आताच नाही सांगणार. मग तेच ना की सांगितल्यावर नजर लागल कुणाची त्रास होईल. कारण की आमच्यावर तुम्ही जेवढं प्रेम करतात ना त्याच्यापेक्षा जास्त आमच्यावर असं मला वाटतं जळणार आहे. कारण की आम्ही कुठला जरी नवीन व्यवसाय स्टार्ट केला, काही जरी करायला लागलो ना, तिथं असा अडथळा येतो ना, त्यात आम्हाला ती व्यवसाय नकोच वाटतो करायला. म्हणून आता आम्ही तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार म्हणजे येणार, ही शब्द आहे माझा. फक्त थोडा वेळ लागत आणि तुमचं सगळ्यांचं सपोर्ट प्रेम आतापर्यंत जसं राहिलं तसंच राहू द्या. आम्ही काहीतरी नवीन सुरुवात करतोय आणि ते म्हणतात ना जलने वालो की दुआ, त्यांच्या दुवावरच आम्ही सगळं काम करणार आहे आता इथून पुढे. मला जी गोष्ट करायला म्हणजे मी जी कामधंदा करायचा ना त्यातनं मला मागं वाढायचा प्रयत्न करतोय कोणत्या मित्रांनो. आणि माझं छातीचे 2 ते 3 दिवस झालं बरं का, एक 10-7 दिवस 4-5 दिवस झालं दुखायला लागले माझ्या इथं दुखायला लागले. काय आपल्याला व्यसन नाही मित्रांनो, काय दारू पित नाही किंवा काय नाही. आता तुम्हाला वाटत असेल पहिल्यापासून त्यांना सुपारी पण नाही खात, ह्यांना कशाचं व्यसन नाही काय नाही. फक्त एवढंच की कशामुळे त्रास होते माहित नाही. मला दवाखान्यात पण जाऊन या म्हणलं पण ह्यांचा काही त्रास कमी होईना, दुखतं एवढंच माझं. गणपती बाप्पा आहेत, विघ्नहर्ता आमचे सगळे विघ्न हरून जाणार आहे. आणि आम्ही नवीन काहीतरी नव्यानं सुरुवात करू मित्रांनो. सगळ्यांची सुरुवात करू, सगळ्याची सकाळ म्हणजे काय ते आम्ही जे व्यवसाय असो किंवा आमचं काय म्हणजे घरातलं काम असं काय असेल ना त्याची आम्ही नव्यानं सुरुवात करणार आहे. तुमच्यासाठी नक्कीच नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट, प्रेम, आशीर्वाद असंच कायम सोबत राहू द्या. आणि मित्रांनो काय म्हणजे असं न काय आम्ही करता आम्हाला त्रास व्हायला लागला. आम्ही कोणाचं काय वाईट केलं नाही तरी पण आमचं वाईट करण्याचा विचार करतात मित्रांनो. इतका त्रास व्हायला लागला या महिन्यात मला, इतकं म्हणजे नाही ते 2 महिने झाले. इतकं 1 महिना नाही 2 महिने झाले ह्यांना त्रास होतो. ते सुरुवातीला त्रास मला झाला, ह्यांना माहिती मला त्रास झाला. ह्यांना काय वाटायचं की मी आजारी असल्यामुळे, म्हणजे मी आजारी पण पडले, त्या दुखण्यामध्येच मला त्रास झाला. त्यांनी म्हणायला लागले की तू आजारी असल्यामुळे तुला त्रास होत असेल काय नाही. पण परत ह्यांना कळलं मला त्रास कशामुळे होत होता, काय होत होता. ती त्रास कमी झाला आणि परत ह्यांना त्रास व्हायला चालू झाला. पूजा सुद्धा रडत होती, हसत होती, अचानक रडायची. तिला सुद्धा माहित नव्हतं की ती काय करते मला माहित नव्हतं. आणि मित्रांनो बरेच जणांनी कमेंट केले की बाळूमामाला जावा दादा तुम्ही गाणगापूरला जावा, स्वामी समर्थ महाराजांना सगळीकडे जाऊन येणार आहे. मित्रांनो तुम्ही जिथं जिथं सांगितलंय तिथं आमच्या चेहऱ्यावरनं लोकांनी अंदाज घेतला की तुम्हाला काहीतरी बाहेरची बाजू झाली. आमच्या चेहऱ्याकडे बघून त्यांनी सांगितलंय. आणि खरंच मला असं वाटतंय बरं का की कोणी जाणणाऱ्यांनी किंवा आमच्यावर ज्यांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे, लयच प्रेम करते ते आमच्यावर, त्यामुळे त्यांनी असं काहीतरी केलं असेल. बाकीचं काय नाही मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्या सोबत आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही. आणि मित्रांनो तुमचं जेवढं प्रेम आहे तेवढंच आमची ताकद आहे. कारण का तुमच्या प्रेमाशिवाय आमची ताकदच नाही. तुमची जेवढं प्रेम आम्हाला भेटेल तेवढं ताकद आमची वाढणार आहे. त्यामुळं जितकं होईल एवढं आमच्या सोबत मित्रांनो. म्हणजे तुम्ही आला कधी आम्हाला भेटायला बिनधास्त भेटा मित्रांनो. हॉटेल मी चालवत होतो, हॉटेलमध्ये निगेटिव्ह गोष्टी घडायला लागल्या. हॉटेल चांगलं चालत होतं तरी पण हॉटेल मी बंद केलं. कारण काय होतं ते पण मला माहित नाही. पूजा मला विचारते की तुम्ही बंद का केलं. एवढं चांगलं आपलं हॉटेल चालत होतं, तुम्ही बंद का केलं. ती म्हणते मला माहित नाही, मला त्रास व्हायला लागला म्हणून मी म्हणजे काय डोक्यात काय विचारायला लागले काय म्हणत नाही, माझे मलाच कळलं नाही कुठल्या नादात बंद केले. म्हणलं आता तुम्ही जे बंद केलंय ना ते राहू द्या म्हणलं. पण आता आपण जी करणार आहे ना ती एकदम असं की
सगळ्यांना असं सरप्राईज द्यायचं की ते विचार केला नसेल की, आणि जे आम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतात ना त्यांच्या तर नाकावर टिचूनच आम्ही काय ना करायचं ते करणारच आहे. कारण की ज्यांनी आम्हाला कमेंट आणि इतक्या असं वाढल्या तर पूजा की तुम्ही दादा कमजोर होऊ नका, तुम्ही ताकद व्हा म्हणते ती एक मोठी लढ, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. असल्या कमेंट बाहेर दादा टेन्शन घेऊ नका, दादा जे तुमच्यावर वाईट चित्त्यात त्यांचं कधी चांगलं होत नसतं. पण मला एक सांगायचंय, माझ्या चित्त्यात ना त्यांचं वाईट नाही झालं पाहिजे, त्यांचं पण चांगलं झालं. ती पण जवळचीच असणार आहे आपल्या कोणतर, ती पण कोण म्हणजे चांगल्याच रिलेशन मधली असेल किंवा शेजार पाजार किंवा गावाकडली किंवा हिकडली किंवा तिकडली किंवा कोण XYZ, म्हणजे मी कोणाचं नाव घेत नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो की त्यांचं सुद्धा चांगलं होत्या, पण आमचं वाईट व्हायचं विचार करू नका. त्यांचं एवढे त्यांची नीतिमत्ता आहे ना ती बदलली पाहिजे. आणि आमचंच नाही की कुणाचंच कोणी वाईट व्हायचा विचार करू नका, कारण आयुष्य लय थोडं आहे आपलं. आयुष्यात आपण किती दिवसाचा पाहुणा इथं पृथ्वीवर आपल्याला काहीच माहित नाही. कधी जाईल, कधी मी तुमच्यासोबत आता बोलतोय, उद्या आहे का नाही हे मला पण माहित नाही. कसं आहे माहिती आहे मित्रांनो, आयुष्याची सुरुवात एक चांगली झाली पाहिजे. म्हणजे माझं असं आहे की मला चांगली सुरुवात करायची, मला माझ्या लेकरा बाळांच्या करिअरचं घडवून जायचंय की नाही की बाबा मी मेल्यानंतर माझी लेकरं बाळ म्हणली नाहीत पहिले कुणापाशी माझ्या आई बापानं माझ्यासाठी काहीच केलं नाही. आणि अशा गोष्टी होत्या त्या, पण लेकराला कळत नाही की आई बापानं त्यांच्यासाठी लहानाचं मोठं केलं, त्यांना त्यांच्यासाठी काय नाही केलं. पण त्यावेळेस ती त्या जागेला योग्य असते ती, कारण का लोकांकडे बघून त्यांना पण अशी अपेक्षा असते की आईला माझ्या पण आई बापाने एवढं काहीतरी कमवून ठेवा पाहिलं होतं. सो असो काय म्हणजे मुलं बापाचा असा विचार करत नाही की मला माझ्या बापानं काय कमवून ठेवलं, ते असा पण विचार करतात की मला बापानं मला लहानाचं मोठं केलं, हीच माझं लय नशीब मोठं आहे. तर मित्रांनो आपण करतोय नवीन, म्हणजे नवीन नाही करतोय चालू काहीतरी विषय तुमच्या आवडीचाच आहे, तुम्हाला माहित आहे ती काय विषय. इथं दुखतोय मित्रांनो, छातीत लय बोललं का नाही, छातीत दुखतोय. व्हिडिओ काढायला लागले कारण का तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय मला. आणि मी हॉटेल चालू करू का नको मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो, कारण का माझं माइंड हेडॅक आहे. तुमच्या सगळ्यांची गरज आहे मला, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे. नाही मला तुमच्याकडनं पैसा पाहिजे किंवा काय पाहिजे किंवा काय नको आहे, फक्त तुमचं मला प्रेम पाहिजे. आणि मित्रांनो लवकरच चालू करतोय, भरभरून प्रेम द्या. आणि ज्यांनी कोणी काय माझ्यासोबत निगेटिव्ह करतंय त्यांचं सुद्धा चांगलं होऊ द्या. बघा इथं दुखतंय बाले, खरंच दुखायला लागलं. तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही, चला बाय.